आणि आता महत्त्वाची राजकीय बातमी। ठाकरेंच्या माजी जिल्हा प्रमुखांनी भाजपात प्रवेश केलाय। सुरेश मापारींच्या प्रवेशानंतर बालाजी वानखेडेंची प्रतिक्रिया समोर आली आहे। मापारींच्या भाजपात जाण्यानं आम्हाला धक्का नाही, पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत राहू, अशी प्रतिक्रिया बालाजी वानखेडेंनी दिली आहे। आता मी तुमच्या इलेक्ट्रिकच्या माध्यमातून मला बातमी कळाली की आमचे नगरसेवक, आमचे 13 नगरसेवक आहेत, आमचा एकही नगरसेवकाने अधिकृतरित्या प्रवेश केला नाहीत। त्यामध्ये 5 ते 7 नगरसेवक वाशिम शहरामध्येच सध्या आहेत। आमचे गटनेते सुद्धा आमच्या सोबत इथं आहेत। त्यांनी जे लीड दिलेली आहे, मला कळालं की 12 सरपंचाची लीड दिली, त्याच्यामध्ये सर्व खोटे सरपंच आहेत। त्याच्यापैकी 6 सरपंच इथेच आहेत। अर्धे सरपंच त्यांचे राष्ट्रवादीचे आहेत, काही शिंदे गटाचे आहेत, काही भाजपचे सरपंच त्याच्यामध्ये आहेत। आणि आमचा उपजिल्हा प्रमुख असेल, आमचे तालुका प्रमुख असतील, 6 शहर प्रमुख असतील, आमचा कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये शिवसेना भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही। आणि आता व्हाईट हाऊस बाहेरील गोळीबार प्रकरण। चकमकीत गोळीबार करणारा हल्लेखोर ठार झालाय। ट्रम्प यांनी सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानलेले आहेत। अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या व्हाईट हाऊस इमारतीबद्दल अवाजवी आकर्षण असलेल्या बंदूकधाऱ्याविरुद्ध तातडीनं केलेल्या कारवाईबद्दल आमच्या महान सिक्रेट सर्व्हिस आणि कायदा अंमलबजावणी संस्थांचे मनापासून आभार, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। तर डिझेल दरवाढीमुळे वाहतूक व्यावसायिक मात्र तणावात आहेत। 3 महिने आढावा घेऊन दरवाढीचा विचार करावा, असं पत्र वाहतूकदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलंय। जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बैठक आहे। आमदार खासदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। बैठकीत विधान परिषदेच्या जागेवरून चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। तर जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे, तर दुसरीकडे जागा भाजपनेच लढावी, अशी भाजप खासदार आमदारांची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।